हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। TCSने घेतलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। अंतर्मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। मोहोर, दमडी, गुंज, कोस। अंतर्मोजण्याचे जुने माप। तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी, कोस। नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली। या वाक्यातील विशेष नामे ओळखा। कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली। तर यातील विशेष नामे येतील कृष्णा, कोयना, गोदावरी। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा। अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्तरी की कर्मणी। विदूषकाने प्रेक्षकांना हसविले, तर हा सकर्मक भावे प्रयोग येईल ऑप्शन बी। विदूषक, प्रेक्षक, कर्ता व कर्म या दोघांना प्रत्यय आहे, आणि जेव्हा कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते तेव्हा सकर्मक भावे प्रयोग असतो। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अवकृपा या शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा। श्रद्धा, कृपा, क्लेश, आपत्ती। अवकृपा, तर अवकृपा, कृपा, ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? दांडगाई, आमराई, गोदावरी, अरवली। सामान्य नाम, तर दांडगाई भाववाचक नाम आहे, गोदावरी, अरवली विशेष नामे आहेत, आमराई येईल सामान्य नाम ऑप्शन बी। समूहवाचक सामान्य नाम आहे आमराई। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। मोत्यांच्या माळा करणे, मुक्तपणे फिरणे, पांढरी फुले वाहणे, मूर्खासारखे बोलणे। मुक्ताफळे उधळणे, तर याचा अर्थ येईल मूर्खासारखे बोलणे ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, त्याने सर्व लाडू फस्त केले अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता? गणनावाचक, अनिश्चित, क्रमवाचक, पृथकत्ववाचक। त्याने सर्व लाडू फस्त केले यात सर्व या विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर आपण पाहिलं होतं सर्व, इतर, काही ही अनिश्चित संख्या विशेषणे असतात। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, अनिश्चित संख्या विशेषण। नेक्स्ट क्वेश्चन, चार रस्ते एकत्र येतात ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। पाऊलवाट, चाकोरी, चौक, चावडी। चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, मुलगी पुस्तक वाचत असते वाक्याचा काळ ओळखा। रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीती भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ। मुलगी पुस्तक वाचत असते, तर असते, असतो, असतात हे शब्द काय दर्शवतात? रीती वर्तमान काळ दर्शवतात। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। ज्या काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते तेव्हा रीती वर्तमान काळ असतो। असते, असतो, असतात हे शब्द रीती वर्तमान काळ दर्शवतात। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। पाणी, आनंद, आपत्ती, नातेवाईक। आप्त, तर आप्त म्हणजे नातेवाईक ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, प्रयोग सांगा। त्याने साप मारला। भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग यापैकी नाही। त्याने साप मारला, तर वाक्यात कर्ता आहे त्याने, कर्म आहे साप, कर्त्याला ने हा प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण येईल? तर कर्मणी प्रयोग ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार ओळखा। दृष्टांत, उत्प्रेक्षा, अपनहोती, उपमा। सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, तर हे उपमा अलंकाराचे उदाहरण आहे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। उपमा अलंकारात दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते। सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो। उत्प्रेक्षा अलंकार जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय असे शब्द वापरले जातात। हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पहिले पद महत्त्वाचे असणारा समास कोणता? तत्पुरुष, अव्ययी भाव, बहुव्रीही, कर्मधारय। पहिले पद महत्त्वाचे असणारा समास
तर पहिले पद महत्त्वाचे असते अव्ययीभाव समासामध्ये. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अव्ययीभाव समासात काय येते तर दर, गैर, बे, बिन यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. दररोज, गैरहजर, बेमालूम, बिनधास्त, बिनचूक ही अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. उदाहरणं काय येतील? लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजे शंकर. ही बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. कर्मधारय समास रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पितांबर, पिवळे असे वस्त्र. महादेव, महान असा देव. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अटकाव शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. अपाय, अडवणूक, अपात्र, मोकळीक. अटकाव, तर अटकावचा विरुद्धार्थी शब्द येईल मोकळीक. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात? समई, दीपज्योत, नंदादीप की दीप? देवापुढे सतत तेवत असणारा दिवा तर याला नंदादीप म्हणतात. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थ सांगा. सुनील, निळा, उत्तम रंग, उत्तम प्रकारचा जांभळा रंग, उत्तम प्रकारचा निळा रंग. तर काय असतो सुनील या शब्दाचा अर्थ? तर याचा अर्थ असतो उत्तम रंगाचा निळा रंग. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अभ्र या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. मेघ, गगन, काळोख, आकाश. अभ्र शब्दाचा समानार्थी शब्द तर अभ्र म्हणजे मेघ, ढग. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आकाश येणार नाही. आकाश म्हणजे अंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राधिका केर काढते प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. राधिका केर काढते तर कर्ता राधिका, कर्म केर. कर्त्याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग. कर्म आहे त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रदोष शब्दास असलेला समानार्थी शब्द ओळखा. विशेष दोष असलेले, पहाटेचा समय, दोष नसलेले, मुद्दाम दोष ठेवलेले. प्रदोष, तर प्रदोष म्हणजे पहाटेचा समय. ऑप्शन बी. महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. आधुनिक या शब्दाचा अर्थ पुरोगामी, नाविन्य, प्रतिगामी, अर्वाचीन. तर आधुनिक म्हणजे अर्वाचीन. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. उगम, क्षितिज, संगम, क्षीरसागर. आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा तर याला क्षितिज म्हणतात. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. समास ओळखा. तोंडपाठ. तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व, कर्मधारय. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे तोंडपाठ. तर तोंडपाठचा विग्रह होईल तोंडाने पाठ. ने म्हणजे तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तत्पुरुष समास येईल. तत्पुरुष या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो आणि याचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लागतो. ठीक आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. गायरान, गायीसाठी रान. तपाचरण, तपासाठी चरण. ठीक आहे. ही सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. अव्ययीभाव समासात पहिले पद महत्त्वाचे असते. बे, दर, गैर, त्यानंतर बिन, हर असे उपसर्ग लागून तयार झालेले दरसाल, बिनधास्त, गैरहजर, बेमालूम, दररोज हे शब्द असतात अव्ययीभाव समासाची उदाहरणे. द्वंद्व समास दोन्ही पदे महत्त्वाची असतात. बहीण भाऊ, बहीण व भाऊ. विटी दांडू, विटी आणि दांडू. आई वडील, आई आणि वडील. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. त्यानंतर कर्मधारय समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पितांबर, पिवळे असे वस्त्र. महादेव, महान असा देव. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. ही आहेत कर्मधारय समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पतंग झाडावर अडकला होता कंसातील शब्दाची जात ओळखा.
वर या शब्दाची जात, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. तर वर हे शब्दयोगी अव्यय आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. कावळा काव काव का करतो, अलंकार ओळखा. यमक, श्लेष, अनुप्रास, अतिशयोक्ती. कावळा काव काव का करतो, तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा कोणता अलंकार होतो, अनुप्रास अलंकार, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. क या अक्षराची पुनरावृत्ती झाले. यमक अलंकार कधी होतो, तर यमक आलेलं असते, रायमिंग वर्ड्स आलेले असतात तेव्हा यमक अलंकार. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जावे, स्वभावे, यमक अलंकार. श्लेष अलंकार एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो तेव्हा श्लेष अलंकार असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन शब्द दोन अर्थांनी वापरलाय. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. श्लेष अलंकार. अतिशयोक्ती एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितलेली असते. ती रडली समुद्राच्या समुद्र, अतिशयोक्ती अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन. पाठीचे धिरडे करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. धिरडी खायला देणे, भरपूर मार देणे, फजिती होणे, आश्रय देणे. पाठीचे धिरडे करणे, तर याचा अर्थ भरपूर मार देणे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक, अनुरूप, दुर्लक्षित, अवजड, आमंत्रित. तर आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द येईल आमंत्रित, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे. पारितोषिक शब्द कसा लिहितात, तर पारितोषिक शब्दात र आणि श ला ऱ्हस्व विलांटी असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पारितोषिकमध्ये र ला आणि श ला ऱ्हस्व विलांटी येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. रत्नपारखी हा क्वेश्चन सुद्धा मोस्ट रिपीटेडली आस्क्ड क्वेश्चन आहे. पारितोषिक, रत्नपारखी हे नेहमी विचारले जाणारे शब्द आहेत. कसं लिहितात रत्नपारखी, तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, रत्नपारखी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दाचा समास ओळखा. सहकुटुंब, द्विगु, नत्र तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. सहकुटुंब या शब्दाचा समास. खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर बहुव्रीही समास येईल सहकुटुंब, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. एका खांबावर डॅश म्हण पूर्ण करा. तारका, द्वारका, परका, मारका. एका खांबावर द्वारका येईल, ऑप्शन बी. एका खांबावर द्वारका म्हणजे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. उपमा, यमक, अनुप्रास, रूपक. तर आपण पाहिलं होतं दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते तेव्हा उपमा अलंकार असतो, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सम, समान, सारखा, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकारामध्ये. ठीक आहे. दुधासारखी नदी त्यामुळे उपमा अलंकार. रायमिंग वर्ड्स आलेले असतात, यमक आलेलं असते तेव्हा यमक अलंकार. अनुप्रास अलंकार एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते. आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चन बघितला. कावळा कावकाव का करतो, अनुप्रास अलंकार, क अक्षराची पुनरावृत्ती. रूपक अलंकार तर जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवले असते तेव्हा रूपक अलंकार होतो. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार, रोख, निर्धन, निराधार, अनुदार. उदार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर उदारचा विरुद्धार्थी येईल अनुदार, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे. धो धो वाहणे, वेगाने धावणे, कपडे धुणे, खूप मार देणे. धूम ठोकणे, तर धूम ठोकणे, वेगाने धावणे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. चंद्रमौळी घर या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता. गरीब व्यक्तीचे घर, श्रीमंत व्यक्तीचे घर, माझ घर, सजवलेले घर. चंद्रमौळी घर, तर याचा अर्थ असतो गरीब व्यक्तीचे घर, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा. भाकऱ्या, गाणे, केळी, नद्या. एकवचनी शब्द, तर त्या भाकऱ्या अनेकवचनी, ती केळी अनेकवचनी, त्या नद्या अनेकवचनी,
ते गाणे एकवचनी, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा. शूरपुरुष, युगपुरुष, मूळ पुरुष, सत्पुरुष. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा काय म्हणतात याला? तर युगपुरुष म्हणतात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सत्ता या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. अधिकार, पराक्रम, मालकी की संपत्ती. सत्ता या शब्दाचा समानार्थी शब्द. तर सत्ता, अधिकार येईल समानार्थी शब्द, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दाकरिता योग्य ते उत्तर शोधा. शाखाचक्रमण, ऋग्वेदाच्या शाकल व बाष्कल शाखा उडत उडत केलेले वाचन, चिंतन मनन करून केलेले वाचन, वेदाच्या विवक्षित शाखेचा अभ्यास केलेला. शाखाचक्रमण, तर काय असते शाखाचक्रमण? उडत उडत केलेले वाचन, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, आई वडिलांचा मान राखावा या वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी यापैकी नाही. आई वडिलांचा मान राखावा, तर विद्यार्थी वाक्य येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, दोषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. दयाळू, वैर, अदोष, निर्दोष. दोषी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? दोषी, निर्दोष. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निळकंठ या समासाचा प्रकार ओळखा. कर्मधारय, बहुव्रीही, द्विगु, द्वंद्व. तर कोणता समास येईल? निळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा तो निळकंठ. तर बहुव्रीही समास येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास असतो. निळकंठ. त्यानंतर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो म्हणजे विष्णू. त्यानंतर वक्रतुंड, वक्र आहे तुंड म्हणजे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजे गणपती. तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून बहुव्रीही समास. नेक्स्ट क्वेश्चन, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. चेतना, स्वराधीश, अमृत की सूर्य. आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द. तर आदित्य म्हणजे सूर्य येईल, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, गायरान या समासाचा प्रकार ओळखा. तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययी भाव, बहुव्रीही. गायरान. तर गायरान म्हणजे गायींसाठी रान, चतुर्थी विभक्ती आहे म्हणून हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तत्पुरुष. गायरान म्हणजे गायींसाठी रान, चतुर्थी विभक्ती. त्यानंतर तपाचरण, तपासाठी चरण. ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांसाठी भोजन. त्यानंतर क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. सचिवालय, सचिवासाठी आलय. त्यानंतर लंगोटी यार, लंगोटीपासून यार म्हणजे मित्र. ही सर्व तत्पुरुष समासाची आणि त्यात विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? पुष्करणी. कसा लिहितात पुष्करणी शब्द? तर पुष्करिणी, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सतेज डोळे चमचम करीती, जणू रत्ने गोजिरी हा अलंकार कोणता आहे? स्वभावोक्ती अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, अतिशयोक्ती की अनुप्रास? सतेज डोळे चमचम करती, जणू रत्ने गोजिरी. तर जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय कोणता अलंकार असतो? उत्प्रेक्षा अलंकार असतो. जेव्हा वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूप जणू, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. ही सर्व उत्प्रेक्षा अलंकारांची उदाहरणे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बागेत मी सुवासिक गुलाब लावला या वाक्यातील विशेषण ओळखा. बाग गुलाब आहेत की सुवासिक? बागेत मी सुवासिक गुलाब लावला. विशेषण. तर विशेषण म्हणजे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो ते विशेषण. गुलाब नाम आहे, गुलाबबद्दल अधिक माहिती सांगितली सुवासिक या शब्दाने, सुवासिक गुलाब. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विशेषण येईल सुवासिक. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दांतील दासीला अनेकवचनी शब्द शोधा. दासीचं अनेकवचन. तर दासीचं अनेकवचन दासीच असते, ऑप्शन सी. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला प्रश्न आहे दासीचं अनेकवचन. त्यानंतर जळूचं अनेकवचन काय येईल? तर जळवा, सासू, सासवा, चूक, चुका,
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे? संकेतार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, स्वार्थ. तू ही कविता पाठ कर, क्रियापदाचा अर्थ. तर पाठ कर आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य. जे चकाकते ते सोने नसते. वाक्यांचे प्रकार पण तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर वाक्यात जे ते आले आणि जेव्हा वाक्य जर तर, जे ते, की, म्हणून, म्हणजे, त्यानंतर कारण, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते मिश्र वाक्य होते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जे ते, जर तर, की, म्हणून, म्हणजे, कारण, कारण की. ठीक आहे. जे चकाकते ते सोने नसते. जो तळे राखील तो पाणी चाखील. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. ही सर्व मिश्र वाक्य आहेत. संयुक्त वाक्य काय असते? तर जेव्हा दोन वाक्य व, आणि, किंवा, अथवा, त्यानंतर पण, परंतु या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कडून या शब्दाची जात. शब्दयोगी अव्यय, विशेषनाम, क्रियापद, क्रियाविशेषण. तर कडून हे शब्दयोगी अव्यय आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शब्दयोगी अव्ययांमुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शवला जातो. मागे पुढे, कडून, आधी नंतर, वर, आत, बाहेर, पूर्वी, त्यानंतर जवळ, समोर. ही सर्व आहेत शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? मुंज, अर्ध्य, नमस्कार की विवाह. पाणीग्रहण, तर पाणीग्रहण म्हणजे विवाह. ऑप्शन डी. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडा. महात्म्य हा शब्द कसा लिहितात? तर महात्म्य. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पर्याय उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता? चपला, वसुंधरा, बिजली की सौदामिनी. गटाबाहेरील शब्द, तर चपला म्हणजे काय? वीज. बिजली म्हणजे काय? वीज. सौदामिनी वीज. वसुंधरा येईल तुमचा गटाबाहेरचा शब्द. ऑप्शन बी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. वसुंधरा, पृथ्वी, धरती, धरणी, भू, त्यानंतर भूमी, धरा, त्यानंतर मही, क्षमा. ही सर्व पृथ्वीची समानार्थी शब्द आहेत. आणि चपला, बिजली, सौदामिनी, त्यानंतर तडित, विद्युत हे सर्व वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोटांगण घालणे म्हणजे काय आहे? लोटणे, शरण जाणे, लाचार होणे, जमिनीवर लोळणे. तर लोटांगण घालणे म्हणजे शरण जाणे. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, मारुत या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. पर्वत, वारा, वावटळ, वादळ. मारुत या शब्दाचा समानार्थी शब्द, तर मारुत म्हणजे वारा असतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात हे सर्व वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. पर्वतचे समानार्थी शब्द पण तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेत. काय असतात? अचल, गिरी, नग, अद्री, शैल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खरडा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. खड्डा, पक्के लेखन, खंबीर, कच्चे टिपण. खरडा या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? कच्चे टिपण. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. विजांचा, गडगडाट, कडकडाट, खणखणाट, छनछनाट. तर विजांचा काय असतो? कडकडाट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गडगडाट नसतो विजांचा. गडगडाट ढगांचा असतो. विजांचा कडकडाट. खणखणाट तलवारींचा. छनछनाट नाण्यांचा. ठीक आहे. पाण्याचा काय असतो? खळखळाट. पंखांचा फडफडाट. ठीक आहे. ध्वनिदर्शक शब्दांवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. सणसणीत, खडबडीत, झणझणीत, गुळमुळीत. खरमरीतचा विरुद्धार्थी शब्द, तर गुळमुळीत येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मानव, माणूस, मनुष्यत्व, मानवी. मनुष्य शब्दाचे भाववाचक नाम,
तर शब्दाला य, त्व, पण, पणा, ई, गिरी, ता ही प्रत्यय वापरून भाववाचक नामे तयार होतात. मनुष्य या शब्दाला त्व हा प्रत्यय लागून मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार झाले. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, त्यानंतर सौंदर्य, शौर्य, देवपण, बालपण, वेडेपण, चांगुलपण, श्रीमंती, गरिबी, मालकी, माणुसकी ही सर्व प्रत्यय लागून बनलेली भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. विधवा, वधवा, वधुरी, वधू. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द. काय येईल करेक्ट आन्सर? तर वधूच येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द वधूच असतो. पिसूचा अनेकवचनी शब्द पिसवा. जीभ, जिभा, जळू, जळवा, सासू, सासवा. हे काही शब्द बऱ्याचदा एक्झामला विचारले गेलेत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. त्रिभुवन व चौघडी या शब्दांमधील समास ओळखा. कर्मधारय, तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु. त्रिभुवन, चौघडी. कोणता समास येईल? तर त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. पहिले पद 3 हे संख्या विशेषण आहे आणि जेव्हा पहिले पद हे संख्या विशेषण असते व या शब्दातून एक समूह दर्शवला जातो तेव्हा द्विगु समास असतो. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. सप्तरंग 7 रंगांचा समूह. 7 हे संख्या विशेषण आहे. पंचवटी 5 वडांचा समूह. नवरात्र नवरात्रींचा समूह. पंचारती 5 आरत्यांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण व या शब्दातून एक समूह दर्शवला जातो. ठीक आहे. द्विगु समास. कर्मधारय समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते. रक्तचंदन रक्तासारखे चंदन. पितांबर पिवळे असे वस्त्र. महादेव महान असा देव. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सर्वनाम, उभयान्वयी अव्यय, क्रियापद, भाववाचक नाम. आपण या शब्दाची जात. तर आपण हे सर्वनाम आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर 9 आहेत. मी, तू, कोण, आपण, काय, त्यानंतर स्वतः. आणखी काय येईल? तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. ही मराठीतील 9 सर्वनामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक, उत्प्रेक्षा, उपमा, व्यतिरेक. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यांसारखे आहेत. तर 2 वस्तूंमधील समानता दाखवलेली आहे. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत आणि जेव्हा 2 वस्तूंमधील समानता दाखवलेली असते तेव्हा कोणता अलंकार असतो? उपमा अलंकार असतो. ऑप्शन सी. सम, समान, सारखा, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. ठीक आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. ठीक आहे. उत्प्रेक्षा अलंकार जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय या शब्दांचा वापर असतो. हा आंबा जणू साखरच. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. व्यतिरेक अलंकार उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले असते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उपमेय देवाचे नाव, उपमान अमृत. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले असते. व्यतिरेक अलंकार. आणि रूपक अलंकार जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार असतो. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? अष्टपैलू, अनेक बाबींमध्ये प्रवीण, बाळकडू, लहानपणीचे संस्कार, आळवावरचे पाणी, अल्पकाळ टिकणारे, इतिश्री, आरंभ. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर अष्टपैलू म्हणजे अनेक बाबींमध्ये प्रवीण करेक्ट आहे. बाळकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार हे सुद्धा करेक्ट आहे. आळवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे करेक्ट आहे. इतिश्री म्हणजे काय असते? तर इतिश्री करणे, शेवट करणे, आरंभ येणार नाही. ऑप्शन डी येईल तुमचा चुकीचा पर्याय.
इतिश्री म्हणजे शेवट करणे. नेक्स्ट क्वेश्चन. म्हण पूर्ण करा. बोलण्यापेक्षा डॅश श्रेष्ठ. मौन, मन, हृदय, भावना. तर बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. तुषारने रेड्याला कधीच दावे बांधले नाही. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द वळू, गाढव, हल्या, बैल. रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द. तर रेडा म्हणजे हल्या. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे या आशयाची म्हण कोणती? फुटका डोळा काजळाने साजरा करणे. नालासाठी घोडा सोडणे. नालामुळे घोडा गमविणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे. तर नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. याचा अर्थ असतो एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन. गळ्यातील ताईत म्हणजे सोन्याचा हार, चंदनाची माळ, नावडती व्यक्ती, अत्यंत प्रिय व्यक्ती. गळ्यातील ताईत. तर अत्यंत प्रिय व्यक्ती. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. पुढचा प्रश्न. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. या वाक्याचा प्रकार सांगा. मिश्र वाक्य, शुद्ध वाक्य, गौण वाक्य, संयुक्त वाक्य. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. तर जेव्हा वाक्य जे, ते, जर, तर अशा संकेत बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते मिश्र वाक्य असते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जर, तर, जे, ते अशा संकेत बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य. संयुक्त वाक्य कोणती असतात? तर जेव्हा दोन वाक्य ही आणि, व, पण, त्यानंतर परी, परंतु, अथवा, किंवा, वा अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा संयुक्त वाक्य असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जसे हत्तीचे चित्कारणे, गायीचे हंबरणे, तसे घोड्याचे काय? फुसफुसणे, आरवणे, रेकणे, खिंखाळणे. तर काय येईल? घोड्याचे खिंखाळणे. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. विवेक क्रिकेट खेळतो. प्रयोग ओळखा. कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे प्रयोग. विवेक क्रिकेट खेळतो. तर प्रयोगसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो प्रयोगाचा. तर कोणता प्रयोग येईल? विवेक क्रिकेट खेळतो. तर वाक्यात कर्ता काय आहे? विवेक आहे. विवेकला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे का? तर नाही आहे. क्रियापद कोणतं आहे? खेळतो आहे. आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते का? तर इथे जर आपण विवेकच्या जागी राधा घेतलं किंवा मुलीचं एखादं नाव घेतलं तर राधा क्रिकेट खेळते. क्रियापद चेंज होईल. तर जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. आपल्या वाक्यात क्रिकेट हे कर्मसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वाक्यात क्रिकेट हे कर्म आहे आणि सकर्मक प्रयोगात वाक्यात कर्म असावेच लागते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नीती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनिती, अनिती, अनिवार, बेअब्रू. नीती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर नीती, अनिती. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. नीती, अनिती. ऑप्शन बी. ऑप्शन ए मध्ये नला ऱ्हस्व विलांटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? चिदानंद शब्दाचा संधी विग्रह. तर चिदानंद व्यंजन संधी आहे. दा कशापासून तयार झाला? तर त प्लस आ. त प्लस आचा होतो दा आणि चिदानंद संधी होते. चित प्लस आनंद येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. चितमधला त आणि आनंदमधला आ. त आणि आचा दा तयार होऊन चिदानंद ही संधी होईल. इथे सुद्धा ए आणि बी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? शैलेश त्रिभुवन, दत्तात्रय फाळके, महादेव वाळुंज, नरेंद्र जाधव. आमचा बाप आणि आम्ही. तर नरेंद्र जाधव येईल करेक्ट आन्सर. ऑप्शन डी. नरेंद्र जाधव यांचं पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी उष्मवर्ण ओळखा. अ, आ, ह, श, श, स, क, ख. उष्मवर्ण. तर उष्मवर्ण श, श, स. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ह हे काय आहे? महाप्राण व्यंजन. अ, आ
सजातीय स्वर आहेत अ आ उ ऊ ई ई सजातीय स्वर. क ख कठोर व्यंजने आहेत क ख. ठीक आहे. त्यानंतर संयुक्त व्यंजनांमध्ये काय येते तर क्ष आणि न्य. स्वरादी अम आ. कंपित वर्ण कोणता असतो तर र. अर्धस्वर य र ल व. ठीक आहे. हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती तर 48. आधुनिक वर्णमालेत 52 आहे. ठीक आहे. 52 मध्ये स्वर आहेत 14, 2 आहेत स्वरादी, 34 आहेत व्यंजने, 2 आहेत संयुक्त व्यंजने. ठीक आहे. ह हा महाप्राण वर्ण आहे. हे सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. नामदेव कांबळे, चांगदेव कांबळे, उत्तम कांबळे, शरणकुमार लिबाळे. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक. तर काय येईल करेक्ट आन्सर तर उत्तम कांबळे यांचं पुस्तक आहे आई समजून घेताना. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत 5 3 4 6. किती अर्धस्वर आहेत तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. अर्धस्वरांमध्ये काय येते य र ल व. किती आहेत 4 आहेत. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. हालपेष्टा सोसण्याची तयारी म्हणजे तत्परता, तितिक्षा, तप, वीरता. हालपेष्टा सोसण्याची तयारी तर तितिक्षा येईल. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न. वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही. अनिल, सलील, समीर, समीरण. वारा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर अनिल, समीर, समीरण यांचा अर्थ वारा असा होतो. सलील म्हणजे काय तर सलील म्हणजे पाणी. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सलीलचा अर्थ असतो पाणी. नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्या घरावर असंख्य पाखरे बसलेली आहेत. अधोरेखित शब्दाचे एकवचन ओळखा. पाखरे या शब्दाचं एकवचन पाखरू, पाखर, पाखारे, पाखरे. काय येईल पाखरे या शब्दाचं एकवचन तर पाखरू, पाखरे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. एकवचन पाखरू, अनेकवचन पाखरे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. पेय पदार्थ, हात, पाणीनी, जल. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द तर पाणी म्हणजे हात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. न ला जेव्हा ऱ्हस्व वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ होतो हात आणि न ला दीर्घ वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ होतो जल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. घरात जा व पाणी आण हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, शुद्ध वाक्य की गौण वाक्य. घरात जा व पाणी आण तर आपण पाहिलं होतं जेव्हा दोन वाक्य व, आणि, पण, परंतु, परी, अथवा, किंवा अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि, व, पण, परंतु, परी, अथवा, किंवा, वा. ठीक आहे. मिश्र वाक्य जे, ते, जर, तर अशा संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते विद्यार्थी पास होतात. मिश्र वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते काळ ओळखा. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, रीतिकाळ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर आपण इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. शास्त्रीय नियम, त्रिकालबाधित सत्य, सुविचार, म्हणी, नेहमीच्या सवयी कोणत्या काळात असतात साध्या वर्तमान काळात असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्रिकाल सत्य आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वर्तमान काळ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पूर्वेला उगवतो, शनिवार नंतर रविवार येतो, काखेत कळसा गावाला वळसा. हे सर्व असते साध्या वर्तमान काळामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थोरांकडून सत्य बोलले जाते प्रयोग ओळखा. प्रधान कर्तृक कर्मणी, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. थोरांकडून सत्य बोलले जाते तर कोणत्या प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. नवीन कर्मणी प्रयोगात. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. वाक्यात थोर हा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे कडून. त्यानंतर कर्म आहे सत्य, कर्माला प्रत्यय नाही आहे त्यामुळे नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध शब्द ओळखा. उत्कृष्ट, कनिष्ठ, ज्येष्ठ, शारीरिक. शुद्ध शब्द तर कनिष्ठ असते, ज्येष्ठ असते. शारीरिकमध्ये पहिल्या रला दीर्घ वेलांटी आणि दुसऱ्या रला ऱ्हस्व वेलांटी असते. सो शुद्ध शब्द येईल उत्कृष्ट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे सर्व शब्द तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. हे सर्व कधी ना कधी एक्झामला विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. उत्कृष्ट, कनिष्ठ, ज्येष्ठ, शारीरिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समानार्थी शब्द सांगा. अग्नी, पियुष, पावक, दर्पण, अर्चा. अग्नीचा समानार्थी शब्द तर अग्नी म्हणजे पावक. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले, राम गणेश गडकरी, विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव अत्रे. केशवसूत तर केशवसूत कृष्णाजी केशव दामले. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे बालकवी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रोदय शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. तर चंद्रोदय, चंद्रमधल्या दचा अ आणि उदय मधला उ दोघांचा मिळून होईल ओ आणि संधी तयार होईल चंद्रोदय. चंद्रोदय, चंद्र प्लस उदय, सूर्योदय, सूर्य प्लस उदय, पुरुषोत्तम, पुरुष प्लस उत्तम, गणेशोत्सव, गणेश प्लस उत्सव, प्रश्नोत्तर, प्रश्न प्लस उत्तर, अ प्लस उ तयार होणार ओ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्षाव ही कादंबरी कोणाची? पु भा भावे, वि स खांडेकर, ना सी फडके, गंगाधर गाडगीळ. वर्षाव कादंबरी कोणाची आहे? पुरुषोत्तम भास्कर भावे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा. सहाय्यक हा शब्द कसा लिहितात? तर सहाय्यक. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंठायचे हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? आज अंबारी, उद्या झोळी धरी, आकरे रंगती चेष्टा, अन्नतारी अन्नमारी, आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी. कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंठायचे. तर आज अंबारी, उद्या झोळी धरी. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नवरात्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? अव्ययीभाव, द्वंद्व, कर्मधारय, द्विगु. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. 9 हे संख्याविशेषण आहे. 9 रात्रींचा समूह म्हणजे समूह दर्शवला. आणि आपण पाहिलं होतं ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व या शब्दातून एखादा समूह दर्शवला जातो तेव्हा तो द्विगु समास असतो. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नवरात्र, 9 रात्रींचा समूह, पंचवटी, 5 वडांचा समूह, सप्तरंग, 7 रंगांचा समूह, त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. पहिले पद संख्याविशेषण आणि शब्दातून समूह दर्शवला आहे. द्विगु समास. ठीक आहे. अव्ययीभाव समास बे, दर, बिन, गैर, हर, बर यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासात येतात. दर साल, दररोज, गैरहजर, बिनधास्त, बिनचूक. ठीक आहे. त्यानंतर पावलोपावली, घरोघरी, जागोजागी, गल्लोगल्ली, पानोपानी, दिवसेंदिवस हे सर्व शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कंठस्थान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? सत्कार करणे, भांडण करणे, हार घालणे, ठार मारणे. कंठस्थान घालणे तर याचा अर्थ असतो ठार मारणे. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, विशाल खूप बोलका आहे अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्ध शब्द आहे? कृतज्ञ, न बोलका, अबोलका, अबोल. बोलका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अबोल येईल. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व, षष्टी तत्पुरुष. पावलोपावली तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं. पावलोपावली, घरोघरी, दिवसेंदिवस, गल्लोगल्ली, पानोपानी, जागोजागी. कोणता समास? अव्ययीभाव समास. ऑप्शन बी. आणखी काय पाहिलं होतं अव्ययीभाव समासात? तर बे, दर, बिन, गैर, हर, बर यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्दसुद्धा अव्ययीभाव समासात येतात. दर साल, दररोज, गैरहजर, बिनचूक, बिनधास्त. ठीक आहे.
द्वंद्व समासात काय येते? विटी दांडू, विटी आणि दांडू, आई वडील, आई आणि वडील, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ठीक आहे, द्वंद्व समास. पुढचा प्रश्न, फूल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. सुम, पुष्प, कुरंग, कुसुम. फूल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. तर सुम म्हणजे फूल, पुष्प म्हणजे फूल, कुसुम म्हणजे फूल. कुरंगाचा अर्थ काय असतो? तर कुरंग म्हणजे हरिण, काळवीट, मृग. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. समानार्थी नसलेला शब्द कुरंग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. कोणता येईल शुद्ध शब्द? तर अनसूया असते. कोणता ऑप्शन येईल करेक्ट? अनसूया. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, अनसूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी हा अलंकार ओळखा. श्लेष, अपनहुती, अनन्वय, उत्प्रेक्षा. आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी. तर जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. कोणता अलंकार पाहिला होता? उत्प्रेक्षा अलंकार. ऑप्शन डी. हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय असे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. श्लेष अलंकार काय असते? तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यामध्ये जीवन हा शब्द दोन अर्थांनी वापरला आहे. एक अर्थ असतो पाणी आणि दुसरा आहे आयुष्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. मुलांनो गोंगाट करू नका. तर वाक्यात आज्ञा दिलेली आहे, आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, त्यानंतर सल्ला, उपदेश, मागणी याचा बोध होत असेल तेव्हा आज्ञार्थी क्रियापद असते. विद्यार्थी क्रियापद काय असते? तर विनंती, शक्यता, योग्यता, इच्छा, त्यानंतर कर्तव्य व्यक्त करणारी क्रियापदे विद्यार्थी असतात. यांना वा, वी, वे प्रत्यय असतो. संकेतार्थी, जर तर असा बोध होत असेल तर संकेतार्थी क्रियापद असते. जर अभ्यास केला तर यश मिळेल. स्वार्थी क्रियापद, तर क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तेव्हा स्वार्थी क्रियापद. ठीक आहे. पुढचा प्रश्न, माझ्याने हे काम करवते वाक्यातील प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी, पुराण कर्मणी, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. माझ्याने हे काम करवते, तर करवते क्रियापदातून क्रिया करण्याचं सामर्थ्य व्यक्त होत आहे. आणि जेव्हा क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, इच्छा, सामर्थ्य असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. या प्रयोगात कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो आणि कर्म हे प्रथमेत असते. माझ्याने, ने हा प्रत्यय आलाय कर्त्याला, कर्म आहे काम, प्रथमेत आहे, त्यामुळे शक्य कर्मणी प्रयोग. माझ्याने हे काम करवते, त्याच्याने भांडी घासवतात, त्याच्याने हे पदार्थ खाववतात. हे सर्व शक्य कर्मणी प्रयोग आहेत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.